आता जर तुम्ही सगळ्या गावांमध्ये जर कमानी पाहिल्या, पोस्टर पाहिले, तर आमदार किरण लामटे आणि पुष्पाताई लामटे त्यांच्या मिसेस हे दोनच कर्तबगार माणसं या तालुक्यामध्ये दिसत आहेत. कुठं पोस्टरवर तिसऱ्या माणसाचा फोटो दिसतोय का? रोपे टोपे कार्यकर्ते घेऊन त्यांचा तो कारभार चालू असतो. आता निवडणूक आली, आतापर्यंत कुठं गायकर साहेबांचा फोटो कुठं दिसला का? आता गायक किरण लामटेंच्या एखाद्या पोस्टरवर एखाद्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये गायकरांचा फोटो काही दिसला? मला तरी नाही दिसला. बा तुम्हाला कोणाला दिसला असेल तर तो माझा अज्ञान समजा, परंतु दिसला नाही. पण आता काही मतांच्या गरजेसाठी काही निवडणुका जिंकायच्या आहेत, मग त्याच्यामध्ये सगळे लोक बाजूला जात आहेत, तर मग आपल्याला काही गरज आहे तर मग सहकर्मर्शी मग मग एरवी सहकर्मर्शी तुमची बायको कोणत्या पदावर आहे तिचा सगळीकडे फोटो असतो, काय खर्च का बरं नाही? बरोबर आहे का नाही? मग आता तुमचं काहीच नव्हतं ना, तुम्ही तर घराणेशाहीला विरोधाची भाषा बोलत होते. तुमचे वडील डायरेक्टर झाले, ते तुम्हाला चालले, तुम्ही पिचड्यांच्या घराणेशाहीवर बोलत होतात ना. मग आता तुमची बायको फोटो दिसती. मग आता काय बाकीचे कोणी करत? एखादी या 1,20,000 मतदार आहेत आदिवासी बांधव, याच्यामध्ये एकही महिला लायक नाही. किंवा तुम्ही का नाही तयार केली 5-6 वर्षामध्ये एखादी लायक महिला? तुमची बायको सोडून, तुमचे वडील सोडून एखादा आदिवासी डायरेक्टर का नाही तयार केला तुम्ही? हे मग तुम्हाला ते पिचडांवर बोलल्याचं. पण तुम्ही मतं मागण्यासाठी काहीतरी बोलताय. त्यांना भीष्माच्या तुम्ही त्यांना काय म्हणताय खाजगीमध्ये आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, गायकर साहेबांना पण माहीत आहे ते तुम्हाला काय व्हॅल्यू देतात ते. त्याच्यामुळं आता ते निवडणुकीमध्ये गायकरांच्या मतांच्या हिशोब ठेवून ते भीष्माचार्य वगैरे म्हटले असतील, तर तो त्यांचा स्ट्रॅटजीचा निवडणुकीचा तो भाग आहे असं मी समजतो.